आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवांश आधीच चिडलाय माझ्यावर, त्यात मी याच्याशी बोलायला गेली तर आणखी भडकेल. त्याला काय कारण सांगून घरी पाठवणार आहे मी? पॉपकटवाली बाई पण ना काही काम सांगते, पण नाही पण म्हणता येणार नाही. तिच्याशी सूत जमवायचंय ना. एवढा पोळकावता येईल लेखाचा तर स्वतः येऊन घेऊन जायचं ना लेखाला. गणपती बाप्पा मोरया. बरं झालं बाई पण तुम्ही आलात ते. कसं आहे ना जावई बापू, लाज नाही वाटत आहे का तुम्हाला थोडीशी? पण थोडीशी तुमच्या वयाचा भान ठेवून गप्प बसलोय मी. तुम्ही पण जरा लाज ठेवा. तरी सुद्धा तुम्हाला स्वतःचा इन्सल्ट करून घ्यायचा असेलच तर मग मी काही करू शकणार नाही. जावई बापू मला माफ करा. मला माहिती आहे माझं चुकलंय. नाही म्हणजे मला माहिती आहे की माझी चूक इतकी मोठी आहे की तुम्ही मला माफ करूच शकणार नाही. पण तुमचं मन मोठं आहे. हॉस्पिटलला होता पण याचं भान ठेवून गप्प बसलोय ना मी. तुम्ही पण जरा भान ठेवा आणि गप्प राहा, नाहीतर रागाच्या भरात मी काय करून बसेल ना माझं मलाही माहिती नाही. प्लीज तुम्ही काही करा, तुम्ही काहीही केलं तरी चालेल जावई बापू, पण तुम्ही काय करताय? प्लीज उठा. नाही मी नाही उठणार. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलाय. आपण हॉस्पिटल लावू. तुम्ही हे बघा मी जे काही केलं ना ते माझ्या लेकीच्या सुखासाठी केलं. मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. नाही मी पाय नाही सोडणार तुमचे. तुम्ही मला म्हणा आधी माफ केलं. अहो आपल्याकडून लग्नात माझ्याकडून लग्नात जी काही चूक झाली त्यासाठी जावई बापून. डोंट कॉल मी दॅट. परत एकदा तर जावई बापू म्हणालात ना तुम्ही तर माझ्या एवढा वाईट माणूस नसेल सांगून ठेवतो. त्यांना सांगा प्लीज. तुला काही कळतंय का? हे काय प्रसंग काय आहे? तू वागतेस कशी? देवांशराव आपल्याला मदत करण्यासाठी इथे आले. ताईच्या काळजीपोटी ते इथे आले. त्यांचंच डोकं फिरवतेस. देवांशराव आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही प्लीज माफी मागू नका प्लीज. त्यांना सांगा फक्त. काय होतंय तुला? दॅट्स इट. आज इतकंच होणार आहे? फक्त चक्कर येणार आहे तुम्हाला? मज्जा नाही आहे ना मग? खोकला, रक्ताची उलटी. डिस्गस्टिंग. मी इमॅजिन पण नाही करू शकत की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावण्यासाठी या थराला जाल. कॅन्सर? सिरियसली? तुमच्या या कॅन्सर बद्दल जेव्हा जानूला कळलं होतं तेव्हा तिने किती टेन्शन घेतलं होतं माहितीये तुम्हाला? घरच्यांना किती काळजी वाटली होती तुमची? स्वतःच्या मनाचं काहीतरी साध्य करण्यासाठी या थराला सिरियसली? म्हणजे तुम्ही ना आमच्या फिलिंगची खेळलात. पॉसिबल है।
आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला हे सगळं करायचं नाहीये, पण यांच्या आत्ताच्या वागणुकीमुळे करायला लागतंय मला हे सगळं. नाही देवांश, तुम्ही म्हणतायत ना ते बरोबरच आहे. तुला ना बायको म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. तरी मी तुला आणि अंजलीला कानी कपाळी ओरडून सांगत होतो की लग्न जमवण्यासाठी समोरच्याशी खोटं बोलू नका. पण नाही ऐकलं तुम्ही माझं. एक खोटं लपवण्यासाठी तुम्ही अनेक वेळेला खोटं बोललाय. ते काय पडलं पत्रात तुमच्या? सांग ना, काय पडलं का? सईचंच लग्न देवांशरावांबरोबर होणार होतं आणि ते झालं. पांडुरंगाने तुम्हाला तुमच्या खोटेपणाची शिक्षा दिली. शिक्षा. अरे मामा तू शांत हो ना, तुलाच त्रास होईल. तुम्हाला पेशंटने आतमध्ये बोलवलं. बरं झालं योग्य वेळेला वंचनी बोलवून घेतलं सगळ्यांना. ते या सगळ्या महाशाण्यांनी ना बोलून बोलून डोक्याचा भुगा केला असता माझा. आई काय होय? सई ऍक्च्युली सई घरी गेल्या तुमच्याकरता काहीतरी खायला आणायला. येतील थोड्या वेळात. डोंट वरी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहिती आहे तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार. तुमच्यासारखा जावई नाही, मुलगा आहे मी तुमचा. मुलगा म्हणा. माझ्या लेकीने गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुमच्यासारखा जोडीदार मिळालाय. तरी ते सगळं मला माहिती नाही आहे, पण मला हे माहिती आहे की तुम्ही नक्कीच कुठलं तरी पुण्य केलंय. त्यामुळे तुम्हाला सई सारखी मुलगी लाभली आहे. तिला खूप काळजी आहे तुमची, तुम्हाला सगळ्यांचीच. इनफॅक्ट जेव्हापासून कळले ना तुमच्या तब्येतीबद्दल, तेव्हापासून एक मिनिट सुद्धा झोपल्या नाही आहेत त्या. जावई बापू, माझी लेक खरंच खूप साधी हो. म्हणजे नेहमी दुसऱ्यांच्या सुखात स्वतःच सुख शोधते. ती कधीच तुम्हाला मोठ्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी खर्च करायला भाग नाही पाडणार. फक्त तिची साथ द्या. आय प्रॉमिस यू आई, आय प्रॉमिस यू. काहीही झालं तरी मी सईंची साथ कधीच सोडणार नाही. आणि तुम्ही प्लीज आता या सगळ्या गोष्टींचा विचार नका न करू. तुम्ही फक्त आता लवकरात लवकर बऱ्या व्हा. आम्हा सगळ्यांना तुम्हाला ठणठणीत बघायचं परत. आई आता जिजू म्हणालेत म्हटल्यावर तुला लवकर बरं व्हावं लागेल. हा, आणि स्वतःची स्वतःलाच काळजी घ्यावी लागेल. आणि औषधं वगैरे जर का वेळेवर घेतली नाहीस ना तर आता सई बरोबर देवाश्रावांचा सुद्धा ओरडा खायला लागेल ना तुला. का रे? एक मिनिट. हा जानू. हॅलो देवांश, तू लवकरात लवकर घरी ये.
का ग काय 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 झालंय? ते आता फोनवर नाही सांगता येणार मला. मला कल्पना आहे की तू हॉस्पिटलमध्ये आहेस, तुला तिथे असणं गरजेचं आहे, पण नाही इकडे मामा आणि वरुण आहे. तू बोल ना काय झालंय? आहेत ना, मग तू आत्ता आधी घरी ये, मग हवं तर परत जा तू, पण आत्ता लवकरात लवकर घरी ये. ओके मी 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 येतो घरी. डोंट वरी. ओके. हा हा. काय झालं देवेश्वर? नाही नथिंग. नाही काही झालं काही नाही. मी फक्त घरी जाऊन येतो जरा. हो जा तुम्ही जाऊन या. नाही आणि तुम्ही रात्रभर इथे बसलात, तुम्ही दमला असाल, जरा विश्रांती घ्या. आई मी येतो हा घरी जाऊन, आणि येताना सईला पण आणतो बरोबर. तुम्ही आराम करा तोपर्यंत. येतो. मामा आलो. आपण बाहेर थांबूयात. तू आराम करत आता मी बाहेर. काल आपण ताईला इथे वेळेवरती घेऊन आलो म्हणून बरं झालं. तर अरे मामा तू कशाला काळजी करतोस? आई आता बरी होतीये ना, हे महत्वाचं आहे. हो सगळी पांडुरंगाची कृपा आहे बाबा. बरं मला मगाशी डॉक्टरांनी काही औषधं आणायला सांगितली, मी घेऊन येतो. चल मी पण येतो तुझ्या बरोबर. चल चल. आणि काय ग, औषधं संपलेत, तुला सांगता येत नाही? सांगत जा ना आई. तुझ्या या हलगर्जीपणाचाच मला खूप राग येतो. मला काही नाही झालं, थोडा श्वास घ्यायला त्रास झाला, बस एवढंच. वंस, वंस, कशी आहे तुमची तब्येत आता? बाई तुमची तब्येत बिघडली म्हटल्यावर मला इतकं घाबरायला झालं माहितीये वंस. हा हो, कारण तुम्हाला काही झालं तर माझ्या घरची दोन्ही भांडी कोण? म्हणजे घर किती सुनं सुनं होईल ना वंस तुमच्याशिवाय. आता मात्र तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. फारच काम 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 करता बाई तुम्ही, जराही हलगर्जीपणा करू नका. हा अगो बाई हो. अहो वंस, देवांशराव का इतके घाईघाईत पळत गेले? आता बघितलं मी, इतके घाईघाईत पळत गेले, बाहेर पडता पडता वाचले. म्हटलं बाई काय झालं यांना? जावई बापू. हो ना, तुमचे जावई बापू देवांशराव
अहो इतके घाईत गेले, वाघ मागे लागल्यासारखे धावत सुटले. काय झालं कोणाच तो? असं तर नाही ना इकडे आई आजारी पडली आणि तिकडे लेकीला काहीतरी झालं? अगं बाई, अहो वंच मला आठवलं, आत्ता मगाशी बघितलं मी, देवांश रावांनी कारची चावी दिली सईकडे आणि सई स्वतः कार चालवत घेऊन गेली. मी येते का वंच गाडी चालवता? बाई, सईचा ऍक्सिडेंट नसेल ना झाला? अरे देवा, अगो बाई, नाही नाही नाही, मी तरी काय विचार करते वेडे बाकडे. असं नसेल झालं वंच, असं नसेल झालं. आपण झालंही असेल हो वंच, कारण चेहराच इतका गंभीर दिसत होता जावई बापूंचा. नाही तरी पण वंच आपण असे विचार कराच का? मी काय म्हणते, असे विचार करूयाच नको, सकारात्मक विचार करूया नाही का? नकार वंच, काय झालं तुम्हाला? अहो अचानक का तुमचा श्वास इतका का फुलला? बाई बाई वंच, नका काळजी करू, तुमचा देव आहे तुमच्या पाठीशी. नेहमी म्हणत असता की नाही तुम्ही इतकी पूजा अर्चा करता. हा वंच, मला वाटतं मी आले आणि मी बोलायला लागले ना म्हणूनच तुमचा श्वास फुललाय बरं का. तुम्ही आराम करा. हा आराम करा, मी बाहेर जाते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा वंच, आराम करा. हा वंच, झोपून राहा. कसली परीक्षा घेतेस माझी? इथे माझी आई हॉस्पिटलमध्ये आणि मला तिच्याकडे जाता सुद्धा येत नाहीये. ज्या आईने मला लहानाचं मोठं केलं, मी आजारी असताना रात्रंदिवस माझ्या उशाशी बसून राहिली होती आणि आज ती स्वतः आजारी आहे तरी मला इथून निघता येत नाहीये. आणि आज माझ्या आईला माझी गरज आहे आणि तरी सुद्धा मी तिथे जाऊ शकत नाहीये. देव नेहमी चांगल्या माणसांचीच परीक्षा घेतो सई. रडू नकोस बाळा. हे बघ, मी आत्ता देवांशला फोन केलाय, तो येतच असेल. तो आला ना की तो बोलेल ताईंशी. आणि मग तुला आईकडे सुद्धा जाता येईल. आई, देवांश सर समजवतील त्यांना, पण भैरवी मॅडम कोणाचंच ऐकत नाही आणि त्यांना कळत कसं नाहीये माझी गरज आहे आईला तिथे. तुझ्या बाबतीत काही समजून घ्यायचंच नाही असंच ठरवलंय ताईंनी. तुमच्यात आधी जे काही घडलं, जो काही वाद झाला, ताई अजून ते सगळं डोक्यात धरून बसल्यात आणि म्हणून त्या अशा वागतायत. पण आई, याआधी मी त्यांच्या पाया पडून माफी मागितलीये. पण त्यांच्या वागण्यावरून तरी असंच वाटतंय की त्यांनी तुला अजून माफ केलेलं नाहीये. आई, हे बघा, आता जे झालंय ते मी नाही बदलू शकत, पण मी प्रयत्न करते की सगळं काही व्यवस्थित व्हावं.
आणि मी भैरवी मॅडमशी नवीन नातं निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न करते, पण त्या कोणताच प्रतिसाद देत नाहीये मला. उलट माझ्या बाबतीत ना त्यांच्या मनात राग आणखी वाढतच चाललाय. कळतंय बाळा आम्हाला. मला काय या घरातल्या प्रत्येकाला कळतंय की तू प्रयत्न करतेस, पण ज्याने आपल्या डोळ्याला पट्टी बांधून घेतलीये त्याला कसं दिसणार आहे सगळं? आई, तुम्हालाही माहितीये मी हा जॉब केला कारण मला माझ्या घरच्यांची काळजी होती म्हणून. माझा भैरवी मॅडमचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नव्हता. आणि त्यांना जर अजूनही असंच वाटत असेल ना तर मी आत्ता जाऊन त्यांची पुन्हा एकदा माफी मागते. मी आले. सई थांब. मी ताईंना गेली बरीच वर्ष ओळखते. त्या समोरच्यानी माफी मागितली म्हणून लगेच शांत होणाऱ्यातल्या नाहीयेत. त्यानं जर तुला माफ करायचं असतं ना तर ह्या आधीच त्यांनी तुला माफ केलं असतं. पण आई, पुन्हा एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी पुन्हा एकदा त्यांचे पाय धरून माफी मागते आणि त्यांना म्हणते की प्लीज मला माझ्या आईला भेटण्याची परवानगी द्या. अगं पण तुझ्याकडून काही चूकच झाली नाहीये तर मग तू माफी का मागशील? कारण मला माझ्या आईला भेटायचंय. मग त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. सई ऐक माझं. तू थोडासा धीर धर, मग सगळं तुला हवं तसंच होईल. तू आत्ताच ताईंशी बोलायला गेलीस आणि मग गोष्टी आणखीन बिघडल्या तर आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यापेक्षा देवांशला येऊ दे, तो बोलेल ताईंशी. आता हे सगळं डोक्यातनं काढ आणि आईसाठी काहीतरी खायला कर बघू.